जय शिवराय मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणून 32 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र करून त्यापैकी 17 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करणं, 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित करणं, अशा अनेक सारी चांगलं कामं केलेली आहेत। परंतु ही कामं करत असताना कर्जमाफी योजना राबवली जात असताना एक मोठा अन्याय होतोय, तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात बाधा आली, पिकं हातातून गेली आणि या पार्श्वभूमीवरती गेल्या 5 वर्षातील झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी योजना आणण्यात आली। आता पिकांचं नुकसान झालं, सर्व काही हातातून गेलं म्हणून शेतकऱ्यांना कर्ज भरता आले नाही। परंतु त्याच वेळी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जीवाचा धडपड करून सावकाराकडून कर्ज काढून किंवा इतर काही मार्गाने पैसा गोळा करून आपली पीक कर्ज भरली, मग त्यांनी काही गुन्हा केला का? त्या शेतकऱ्यांनी काही चूक केली का? कारण त्यांनी जर कर्ज भरली नसती तर आज 2 लाख रुपयापर्यंत त्यांची कर्जमाफी झाली असती। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या कर्जदार शेतकऱ्यांनी आपली कर्ज भरलेली आहे, तो नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी, त्याला कुठंतरी सन्मानित करणं गरजेचं आहे। शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्याचं निश्चित केलं, परंतु ते कधी देणार याच्याबद्दल अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। त्याच्या संदर्भातील जे काही प्रक्रिया ते लवकरच सुरू केल्या जातील, त्याला वेळ लागेल। पहिल्यांदा बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा, अशा प्रकारच्या भूमिका शासनाच्या माध्यमातून वारंवार मांडल्या जात आहेत। आणि परिणामी काय तर नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी कुठेतरी डिमोरलाइज झालेला आहे। भविष्यामध्ये असे शेतकरी कर्ज भरतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि याच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेतरी वाढीव अनुदान द्यावं, त्याच्या प्रक्रिया लवकरात लवकर सुरू कराव्यात, ही मागणी आता शेतकरी वर्गातून पुढे यायला लागलेली आहे। मित्रांनो, याच मागणीस्तव राज्यामध्ये किसान सभेच्या माध्यमातून आजपासून एल्गार पुकारण्यात आलेले, आंदोलन सुरू करण्यात आलेले। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नव्हे तर 2 लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावा आणि त्याच्या प्रक्रिया ताबडतोब सुरू कराव्या, अशा प्रकारची एक मागणी आता समोर यायला सुरू झालेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 56 लाख कर्ज खाती घेण्यात आलेली होती, ज्यापैकी 22 लाखाच्या आसपासची कर्ज खाती हे आमदार, खासदार, नोकरदार म्हणून याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत। मग या 22 लाख शेतकऱ्यांच्या जे काही कर्जदार असतील त्यांची काही ना काही ती रक्कम शासनाला वाचणार आहे, त्यांना तर कर्जमाफी द्यावीच लागली असते। मग अशा प्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही जी काही होणारी बचत आहे, ही बचत कुठंतरी नियमित कर्जदार शेतकऱ्यांकडे वळवावी, ही शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे। आणि शासनाच्या माध्यमातून याला गांभीर्याने घेऊन नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन जर द्यायचं असेल, भविष्यामध्ये जर आर्थिक शिस्त कायम ठेवायची असेल, नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरावीत किंवा जे काही आता कर्जमाफीमध्ये पात्र होत आहेत यांनी सुद्धा भविष्यात नियमित कर्ज भरावीत। अशा प्रकारच्या जर सवयी लावायच्या असतील तर कुठं ना कुठंतरी या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना हे वाढीव प्रोत्साहन अनुदान देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांची मागणी, आपली मागणी, आता या मागणीसाठी एकत्रित व्हा आणि जिथं कुठं तुम्हाला शक्य त्या ठिकाणी आपली मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा। पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आपले आमदार, खासदार, ज्या स्तरापर्यंत तुम्हाला निवेदन देता येत असतील, पाठपुरावा करता येत असेल त्या स्तरावरती करा। आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भातील निवेदन देऊन या मागणीला कुठेतरी पाठिंबा द्या, जेणेकरून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। धन्यवाद।